तिकडे गेल्यावर मी जसे सांगेन तसेच करायचे. रमेश नवमतवाद्यांच्या घोळक्यात जाऊ द्यायचे नाही, समजले ना? नाहीतर तुम्हाला भूल पडेल तिच्या गोड बोलण्याची. नाही हो ताई काकू, निर्मळ मनाच्या आहेत त्या. मुद्दाम गोड बोलण्याचा स्वभाव नाही त्यांचा. अगो बाई, म्हणजे आता माझ्यापेक्षाही जास्त तुम्ही ओळखता का तिला? म्हणजे तर झालेच कल्याण. नाही हो, तसे नाही. तसे नाही मग कसे? तुमची मते तुमच्याच जवळ ठेवा. मी सांगते तसेच वागायचे. तो पांडू तर काही कामाचाच नाहीये. तो प्रत्येक वेळी तिचीच कड घेणार. तेव्हा आता तुम्हीच डोळ्यात तेल घालून तिच्याकडे लक्ष ठेवायचे. काय समजले? नाहीतर त्या 2 सरस्वत्या आहेतच पुण्यात, लक्षात आहे ना? हो. त्यांच्या नादाला आपली लक्ष्मी लागली म्हणजे रानड्यांच्या कुळाचा झालाच म्हणून समजा उद्धार. तेव्हा तिला त्या 2 सरस्वतींबरोबर बाहेर पडू देऊ नका. आणि अगदीच नाही ऐकले तर माझा धाक दाखवा. काय समजले? तेव्हा आता जा, निजा. उद्या पहाटे लवकर जायचे आहे ना? अहो पण मी जा म्हणतेय ना. आवरून घेते बाकीचे मी. चला निघा निघा. आल्या मोठ्या निर्मळ मनाची म्हणी ती. कल्याणच आहे सगळे. स्वतः रमाबाई, हो साहेबांना अशा अवस्थेत सोडून जाणे फार कठीण जाते आहे. त्यांचंही मन कातर झाले आहे आणि आमचाही पाय निघत नाहीये. पण जायला तर हवेच ना. आणि डॉक्टरांनी ही परवानगी दिली आहे ना आता? होय, 4-8 दिवसांपुरती. पण त्यांनी एकूण जे काही सांगितले त्यावरून आपल्याला आपले मन खंबीर करणे गरजेचे आहे. रमाबाई, आम्ही सर्वसाधारणपणे आमच्या मनाचा तोल राखतो आणि वस्तुस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. पण आप्तांच्या बाबतीत आम्ही वाजवीपेक्षा जास्त हळवे आहोत. आम्ही स्वतः झालेले दुःख सोसू शकतो, परंतु प्रिय व्यक्तीच्या यातना नाही पाहू शकत. असे वाटते आपण पुण्यात जाऊ आणि येथे काही विपरीत झाले तर? शांत व्हा. असे काहीही होणार नाही. माझी श्रद्धा आहे गणपती बाप्पावर. सगळे नीट होईल. माई, येतो आम्ही. धाकल्या मालकांचं काम झालं ना की लगोलग परत येऊ. काळजी घ्या तब्येतीची.
पांडुबा, अरे इकडे आवडत नाही हो असे रडलेले. अरे आता तब्येतीस आराम आहे हो इकडच्या. नाही नाही, आराम पडायलाच पाहिजे. मी देवाकडे साकडच घातलंय तसं. बरे, तुम्ही सगळे येताना घाईघाईने निघून आला होता, तेव्हा आता गेलात ना की नीट आवरावर करा आणि मगच या हो. जी. कोठी घराच्या खोलीचा नीट बंदोबस्त कर, नाहीतर भरलेले सगळे धान्य फुकट जायचे, खराब होईल हो. आणि कणग्यांचं लिंपण तपासून घे हो एकदा. जी. काय आहे, 4-8 दिवसांनी परत आलात की पुन्हा 2-2.5 महिने तरी जाणे व्हायचे नाही हो कोणाचे तिकडे. वय. तेव्हा सगळे नीट आवरा आणि मगच या. जी. जा. येतो आम्ही. चला मावशी. आई येते. नीट राहा. रमे, एकटी आहेस हो तिकडे, तेव्हा जरा जबाबदारीने वाग. मी सगळे काही पांडूला आणि सोमण काकूंना समजावले आहे, तेव्हा काळजी करू नकोस. आणि दोघे लवकर या परत. माधवा कुठे आहे? मामंजींना भेटायला गेले आहेत. बरे, तुला काही गोष्टी द्यावयाच्या आहेत, देते आणून. झोप लागली आहे वाटते भाऊसाहेबांना. आता निरोप कसा घ्यावा, त्यापेक्षा असेच निघावे आणि त्यांना पडू द्यावे. नाही, नको. असेच जर गेलो तर त्यांच्या मनी हुरहुर लागेल आणि ते त्रास करून घेतील. भाऊसाहेब, 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 माये. आले ना सगळे ध्यानात? गोंधळणार नाहीस ना? नाही. भाऊसाहेब, अगं बाई, काय झालंय? भाऊसाहेब, बाळापट्टी. भाऊसाहेब, भाऊसाहेब, बाळापट्टी. भाऊसाहेब, काय झालंय? भाऊसाहेब, 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 वैद्यांना बोलवायचं. भाऊसाहेब, अहो, उठा ना. भाऊसाहेब, 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 भाऊसाहेब. अरे माधवा, काय झाले काय? भाऊसाहेब, अशी जीव घेण्याची चेष्टा का करता? अरे तुमच्या मनाची तयारी करीत होतो. भाऊसाहेब, हे असले प्रकार थांबवा. अशाने एखाद्या वेळेस तुम्हाला खरोखरच बरे वाटत नसेल, त्यावेळेस आम्हाला ती थट्टा वाटेल आणि तुम्हाला योग्य उपचार मिळणार नाहीत. तेव्हा कृपा करा आणि अशी थट्टा पुन्हा करू नका. एकदम मोठा धक्का बसला तर तो सहन व्हायचा नाही, म्हणून छोटे छोटे धक्के देतोय. भाऊसाहेब,
आपण असे बोलणार असाल तर आम्ही आता जे जाऊ ते परत कधीच येणार नाही. माधवराव, असे बोलू नका हो. बरं बाबा, आम्ही यापुढे थट्टा करणार नाही. केवळ विरंगुळा म्हणून करीत होतो. आता हा शेवटचा प्रवास सुरू झालाच म्हणायचा. माधवा, आता सर्व जबाबदारी तुझ्या शिरावर टाकून आम्ही जाणार. डॉक्टरही म्हणालेले आहेत, त्यांनी तूच पुण्यात जाण्याची परवानगी दिलेली आहे. फक्त तू येईपर्यंत तग धरतोय की नाही कोणास ठाऊक. म्हणजे शेवटचा श्वास घेताना तू नजरेसमोर नसशील तर तेवढे फार दुःख होईल म्हणून बोलतोय. पण नाव काढलेस परा. त्या गोविंद रानड्याचे नाव काढलेस. त्याच करवीरातून पुण्यास धाडले होते तूस शिकण्यासाठी. शिकलास, मोठा झालास, न्यायमूर्ती म्हणून समाजामध्ये प्रतिष्ठा कमावलीस. खूप भरून पावले. गावातली लोके आम्हाला सांगतात, न्यायमूर्ती रानडे तुमचे चिरंजीव. तेव्हाचा हुर भरून येतो. बरे वाटते रे. संपूर्ण घर सांभाळलेस, सर्वांची मने जिंकलीस, आणि आता चिंता करण्याचे आम्हास काही कारण नाही. आमचे आयुष्य सार्थकी लागले आहे. सर्व काही सुखाचे झाले. सुखाचा संसार झाला. तुझाही संसार आता नीट मार्गी लागलेला आहे. आणि आम्हास खात्री आहे, दुर्गाक्का, माई, आबा, बाबा, सुभद्रा वहिनी, ताई, काकू सगळ्यांची नीट काळजी घेशील. सगळ्यांची जबाबदारी आता आमच्या शिरावरची आम्ही तुमच्या शिरावरती. भाऊसाहेब, बोलू दे. पुन्हा भेट होईल न होईल बोलू दे. तेव्हा आमची खात्री आहे, हा सर्व संसार जो आम्ही काही मांडलेला आहे रानड्यांचा, तो तू अतिशय यथार्थपणे सांभाळशील. तेवढी धमक आहे तुझ्यात. तेव्हा आता परत भेटलो नाही तर आत्ताच आमचा राम राम घ्यावा. भाऊसाहेब, काळजी करू नका. आम्ही आमचा पुत्रधर्म सोडणार नाही. एकदा डोळे भरून तुला बघावेसे वाटते. हेच रुपडे डोळ्यात साठवून प्रवासाच निघ बाळा, निघतो. आमच्या अश्रू तुझ्या पायातल्या बेड्या होता कामा नयेत. निघ. पुण्यात जा. आपण लवकर या. वाटेकडे डोळे लावून बसलेले आहोत आम्ही. दादा, तुला असे काय सांगावायचे आहे आणि त्यासाठी इथे का बोलावलेस? सांगतो. हे काय, मोरू मामाही येथेच आहेत. मोरू मामा. काय माधवराव? थोडे बोलावयाचे होते. बोला. आम्ही रजा वाढवण्यासाठी पुण्यात जाणार आहोत हे तुम्हा साऱ्यांस ठाऊकच आहे. इथली काळजी करू नका माधवराव. डॉक्टरांनी परवानगी दिली आहे ना, मग तुम्ही जाऊन या. हो, ते खरेच. पण एकूणच भाऊसाहेबांची तब्येत जरा जास्तच आहे. हळूहळू उतार पडेलही. पण आम्हास काळजी वाटते ती माईंची. भाऊसाहेबांची तब्येत पाहून त्या स्वतःचे काही बरे वाईट तर करणार नाहीत ना, याची भीती वाटते.
त्या मनाने फार हळव्या आहेत. माईन्स जपावयास हवे. मोरू मामा, तुम्ही कपिल तीर्थाकडील मागील दारास कुलूप लावून घ्या. दुर्गा अक्का, तुझे माईंकडे सतत लक्ष असू दे आणि ताई काकूंच्याही कानावर घाला. होता होईतो आम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करूच, पण तोवर काळजी घ्या. काय बाई म्हणावे या भाऊसाहेबांना. अगो थट्टा करायची ही काही पद्धत झाली का ताई? अहो मागच्या वेळेस सुद्धा माईस असेच घाबरविले होते. खोड्या काय कमी नाहीये त्यांच्या अंगात. नाही ते झालेच गो. पण ताई एक खरे सांगू का तूस? काय भाई, मला तर बाई चमत्कारिकच वाटले हो त्यांचे वागणे. म्हणजे? अगो म्हणजे काय, अगो निर्वा निर्वीची भाषा केल्यासारखी वाटत होते. तूच नाही वाटले? वहिनी उगाच काहीतरी अभद्र बोलू नका. अगो आता मी कशाला अभद्र बोलू? भाऊसाहेबांचे बोलणे कसे वाटले ना ते सांगत होते तूच. मी कशाला अभद्र बोलू? ताई अगं माधवास काय म्हणाले ते ऐकलेस ना तू? म्हणाले आता माझ्या साऱ्या जबाबदाऱ्या तुझ्या माथ्यावर आल्या हो माधवा. ऐकलेस ना तू? काय गो? मला काही ऐकायचेच नाहीये मोल. आणि काहीही होत नाही हो भाऊसाहेबांना. आणि असे कसे चालेल? रामकृष्ण. पांडू काका, जी पटकन बंब पेटवावयास घ्या. जी. म्हणजे अंग धुवून आम्हा स्वयंपाकास लागता येईल. वय. साधे पिठले भातच करू, म्हणजे स्वतःचे आवरेपर्यंत तयार होईल. आम्हास फक्त ताक पाठवा, जेवणाचे काही नको. अहो म्हणजे इतके दिवस इथे कोणीच नव्हते, त्यामुळे दही लावलेले नाही. बरे, मग वाळ्याचे सरबत पाठवा. अहो पण थोडे. रमाबाई, एक लक्षात घ्या, आम्ही जेवणार नाही म्हणून तुम्ही उपाशी राहू नका. येथील सारी कामे उरकून आपल्याला 4 दिवसात पुन्हा करवीरात जावयाचे आहे. त्यामुळे सगळ्यांच्या तब्येती ठणठणीत हव्यात. शरीराने येथे आलो असलो तरी मन मात्र भाऊसाहेबांपाशीच आहे.